जे की खरंच त्यानं काम केलं. आणि पहिले मला 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. नंतर 1 वर्ष मला विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि आता 1.5 वर्ष एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या असणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी त्याच्यामध्ये माझी विचारधारा कुठे सोडली नाही. मी आज देखील या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्राला सांगू इच्छितो की शिवशाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे त्या विचारधारेनेच मी पुढे चाललेलो आहे. माझा पक्ष पुढे चाललेला आहे. माझे जीवभावाचे सहकारी पुढे चाललेले आहेत. त्याच्यामध्ये काही आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ज्या त्या वेळेस जाती परिस्थिती बघून आपल्याला शेवटी निवडून गेल्यानंतर नुसती 5 वर्ष वाया घालवायची नाही, तर जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊन न देता आपल्याला काम करून दाखवायचंय. आणि त्या प्रकारे मी आणि माझ्याबरोबर असंख्य कार्यकर्ते, असंख्य आमदार आले, अनेक जाती धर्माचे आले, अनेक पंथाचे आले आणि सगळ्यांनी मिळून गेले 1.5 वर्ष आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. हे काम करत असताना मी इतक्यांदा तुम्ही हॅलो 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 बघा, तो चालू होतोय का? कार्यकर्ते वायर पायाखाली घेतली कोणी? ऑपरेटरला चेक करून त्या जागा देता राव. मी त्या होते चालू मी तोपर्यंत ह्याच्यावर बोलतो, तू तुझं काम कर. आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीनं मला विक्रमी मताधिकारी विजयी केला, बारामतीकरांच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊन न देता मी कनेरीच्या मारुतीरायाच्या साक्षीनं अत्यंत नम्रपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की माझं मी काम करत राहिलो. आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये मला साथ दिली, ही पण गोष्ट मी नाकारू शकत नाही. आणि उभ्या महाराष्ट्राने त्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आज वसुबारस आहे, खऱ्या अर्थाने दिवाळीचा पहिला दिवस आहे. गाई आणि वासराच्या पूजनाचा दिवस आहे. महायुती सरकारनं गाईला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. देशी गाईला राज्यमातेचा दर्जा. आपल्या मराठी संस्कृतीला जपण्याचं, जोपासण्याचं काम खऱ्या अर्थाने महायुतीच्या सरकारनी, एकनाथरावांनी, देवेंद्रजींनी, आम्ही सगळ्यांनी तिथं त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. आज या दिवाळीच्या पहिल्याच दिवसाच्या मुहूर्तावर आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे, कारण उद्या पण शेवटचा दिवस आहे. 3 वाजेपर्यंत अर्ज भरले जाणार आहेत. मला काही महत्वाच्या कामाच्या करताही सभा झाल्यावर मुंबईला जावं लागतंय, कारण काही थोड्याशा जागा राहिल्यात. त्याच्याबद्दल रात्री मला काही आमच्यातल्या सहकारी मित्रांशी चर्चा करायची. हा उमेदवारी अर्ज भरला, मला खात्री आहे दरवेळीप्रमाणे बारामतीकर यावेळी देखील माझ्या पदरात मतांचं भरभरून दान टाकतील आणि मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून द्या. मी आज ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं, मी तिथं दर्ग्यामध्ये सादर चढवली. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथं अभिवादन केलं. त्यांचं त्या ठिकाणी अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात केली. मला वाटलंच नव्हतं की बारामतीकर आज एवढा मोठा प्रतिसाद देतील. मेन रोडनी जावा, कुठेही जावा, महिला गॅलरीत इकडं तिकडं दारात इतकं मनापासून प्रतिसाद देत होत्या. मीच आश्चर्यचकित झालो. सगळ्यांचा उत्साह मी बघितला. माझी हात जोडून विनंती आहे, हा उत्साह 20 तारखेपर्यंत टिकला पाहिजे. आज तारीख आहे 28. ऐका ना, 28 तारीख आहे. आपल्याला मधी दिवाळीला तर गोडधोड खावंच लागतं, फराळाचं घ्यावंच लागतं. बाकी नाही घ्यायचं, फराळाचं घ्यायचं. आणि एक आनंद असतो, कपडे लगते पण चांगले घालतो, एकमेकाला शुभेच्छा देत असतो, भेटत असतो, पाहुणे रावळे येत असतात. ही आपली पद्धत आहे. परंतु पुढं तो टेम्पो 4 तारखेपासून आपल्याला 20 तारखेपर्यंत सर्वच द्यायचा आहे. या संदर्भामध्ये मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो. दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा अशा प्रकारचा सण आणि या सणानिमित्त
आपल्या राज्यातल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये विकासाचा नवा प्रकाश आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया, अशा प्रकारचं आव्हान मारुतीरायाच्या साक्षीनं मी तुम्हाला सगळ्यांना करतो आणि दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. ही दिवाळी, हे नवीन वर्ष आपल्याला सर्वांना चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, माझ्या आया बहिणींना, माय माऊलींना, माझ्या तरुण तरुणींना, सर्व घटकाला हे आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा आनंद जावो, अशा प्रकारची प्रार्थना आणि शुभेच्छा देखील मी आपल्या सगळ्यांना देतो. आज सूरज पण इथं आलाय. तसा बघितलं तर मी सूरजला मध्ये भेटलो. एक रामोशी समाजामध्ये जन्माला आलेला सुपुत्र, आई गेली, आईचं छत्र गेलं, वडिलांचं छत्र गेलं. 3 का 4 किती बहिणी आहेत? 5 बहिणी आहेत. आणि मोडव्या सारख्या गावात त्याने शिकायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने तो शाळेत गेला नाही. पण त्या बिग बॉस मध्ये गेला काय आणि सगळ्यांवर बॉसगिरी दाखवली काय, आणि एकदम बिग बॉसचा विजेता हा आपला सुरेश ठरला. तमाम आपल्या बारामतीकरांना, आपल्या महाराष्ट्राला, जिल्ह्याला त्याचा अभिमान आहे आणि त्याच्यामुळे आज त्याने पण शुभेच्छा दिल्यात. निश्चितपणे त्याचं प्रेम, त्याचा जिव्हाळा, आपुलकी बघून मलाही समाधान वाटलंय. आज त्याला आपण सगळेजण मिळून एक चांगलं घर प्लॅन पण केलेलं आहे, त्यालाही तो आवडलेला आहे. वर्षभरात म्हणजे सूरज, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. पुढच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी तू नव्या घरात प्रवेश करायचा, हे आपला वादा आहे. दादाचा शब्द किती खरा असतो ते महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळं त्याला या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. मित्रांनो, तसं बघितलं तर आज आपल्या सगळ्यांच्या समोर बोलत असताना माझ्या अनेक वर्षापासूनच्या निवडणुका, आता इथं बाळासाहेब आत्ता पाटील काही मंडळी आहेत. पूर्वी आपलं स्टेज त्या ठिकाणी असायचं, तिथं आपण सभा करायचो. कसं वातावरण त्यावेळेस असायचं माहितीये. नंतर बदलत गेलं. बारामती बदलत गेली, कन्हेरी बदलत गेली, परिसर बदलत गेला, बागायती क्षेत्र वाढत गेलं. अनेक ठिकाणी आपण पाणी आणण्याचं काम केलं. सुरुवात केली आदरणीय पवार साहेबांनी केली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही मला साथ दिली, तुम्ही मला आशीर्वाद दिले आणि आपण सगळ्यांनी मिळून जीवाचं रान केलं. आणि आत्ताच मला वासुदेवराव काळे येताना गाडीत सांगत होते की दादा, की त्या इथं अमोल मिटकरी पण आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस फिरतो आणि सभा घेतो त्यावेळेस तिथं उमेदवार होणारा किंवा फॉर्म भरणारा तो सांगतो की तुम्ही मला निवडून द्या, मी तुमच्या मतदारसंघाची बारामती करून दाखवीन. म्हणजे आपली उदाहरणं ते देतात. मी बारामती सारखा मतदारसंघ करीन, अशा पद्धतीने सांगत असतात. आपल्याला अभिमान वाटतो, कारण सगळ्यांचा हातभार लागला, तुम्ही साथ दिली आणि सगळ्याच राजकीय पक्षांनी त्याच्यामध्ये आपल्या आपल्या परीनं भर घालण्याचं काम केलं आणि म्हणून इथपर्यंतचा टप्पा आपण गाठलेला आहे. जेव्हा 30-35 वर्षापूर्वीची बारामती आणि आजची बारामती आपण विचारात घेतो, तेव्हा तिच्या विकासामध्ये भूमिका निभावण्याचा आनंद हा कुठल्याही रोडनी जाताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाहायला मिळतो. आपण काही फक्त बारामती पुरतं तो विचार केला नाही. तिकडं आपलं वडाणा असेल, तिकडं आपलं खराळवाडी असेल, इकडं आपलं काटेवाडी असेल, तिकडं आपलं सांगली असेल, सहोबाजूंनी सर्व गावात, नदीकाठची गाव असतील, जिरायत भाग, बागायती भाग, शहरी भाग, अशा सगळ्याच भागामध्ये आपण या न त्या पद्धतीनं वेगवेगळा निधी देण्याचा प्रयत्न केला. माझ्या राजकीय प्रवासामध्ये नेहमी महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी केलाय, आमच्या वडीलधाऱ्यांनी सगळ्यांनी केला. पण बारामतीचा लोकप्रतिनिधी म्हणून जगातलं जे चांगलं आहे ते बारामतीला यावं, जे नवीन नवं ते बारामतीला हवं, जे नवं ते बारामतीला हवं, असं स्वप्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरण्याच्या करता पुरेपूर प्रयत्न मी केला. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत तशा पद्धतीनं माझं काम चालू असतं. मी प्रयत्न करत असतो एकच ध्यास की आपल्या बारामतीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. या तालुक्यामध्ये राहत असताना 18 पगड 12 बलुतेदार सगळ्या जाती धर्माने गुण्या गोविंदाने राहावं. कुठेही कुणाला राहत असताना
आम्हाला कुठंतरी इथं काहीतरी भीती आहे, आम्हाला कुठंतरी काहीतरी कुणाचा तरी त्या बाबतीमध्ये अडचण आहे, अशा प्रकारची भावना कुणाच्याही मनामध्ये येता कामा नये. माझं तर म्हणणं आहे, माझं स्वप्न आहे की पुढील 5 वर्षात बारामतीला आणखी काय देता येईल याचा विचार करताना एक लोकप्रतिनिधी जे आवश्यक आहे ते शक्य आहे ते सर्व केलंय असं समाधान माझ्यासारख्याला वाटतं. परंतु एवढ्यावर मी थांबायला तयार नाही. आपण काळजी करू नका, अजून खूप नवीन कल्पना आपल्या समोर आहेत. आता माझं लक्ष बारामतीला राज्यात नाही भारत देशामध्ये पहिल्या क्रमांकावर, त्याच्यामध्ये कुठेही तुम्ही गेला तर आमचा तालुका येऊन बघा, त्याच्यामध्ये कसा आम्ही वागतो, कसं एकमेकाला आधार देतो. बारामती आणि आपल्या सर्वांचं नातं असं आहे की तुमच्याकडनं किंवा माझ्याकडनं काही तक्रार असली तरी आपलं नातं तुटणार नाही. एक परिवार म्हणून आहे. ठीक आहे, आमच्यामध्ये राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, आरपीआय असेल, अनेक घटक पक्ष असतील. शेवटी प्रत्येकाची विचारधारा असू शकते. तो अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे, घटनेने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे. काही जण शेतकरी संघटनेचं प्रतिनिधित्व करतात, अनेक जण करतात. पण शेवटी प्रत्येकाचा मुद्दा शेवटचा कुठला की विकास झाला पाहिजे. सगळ्यांदा या बारामतीमध्ये मी राहत असताना माझाही विचार केला जातो अशा प्रकारची भावना ही कृतीतनं त्याला त्या ठिकाणी वाटली पाहिजे. आज बारामतीला माझ्या मुलासारखं मी त्या ठिकाणी जपलेलं आहे, वाढवलेलं आहे. आपल्या लावलेल्या विकासाच्या रोपट्याचं मोठं झाड झाल्याशिवाय आपल्याला शांतता लाभणार नाही आणि ते काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. मागच्या 7 निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही अधिकाधिक मतं देऊन निवडून आणलंय, त्यामुळं मी दिवस रात्र काम करत राहिलो. कारण तो बोजाच एवढा खांद्यावर टाकता, पाठीवर टाकता की मी पहाटेच खडबडून जागा होतो की एवढा बोजा टाकलाय, नाही काम केलं तर बारामतीकरांना काय वाटेल. आणि त्याच्यामुळं एक गोष्ट मला स्पष्ट करायला हवी तुमच्या सगळ्यांच्या समोर, बारामतीत अनेक उद्योग आपण उभे केले, पण गेल्या काही वर्षात बारामतीतल्या मुलांना, विशेषतः मुलं असतील, माझी मुली तरुण असतील, तिथं नोकऱ्या मिळत नाही. हे मला खूप खटकत आहे आणि मी ठाम मताचा आहे की बारामतीच्या मुलांना नोकऱ्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे आणि हे मी नक्की त्या ठिकाणी मिळून दाखवी. आत्ताच बाळासाहेब, मी आमचा सुरेश पालवे गाडीतनं येत होतो त्यावेळेस बाळासाहेब पण मला सांगत होते की केंद्राच्या पण दिलेल्या योजना, प्रचंड योजना आहे, शेतकऱ्यांच्या करताय, कष्टकऱ्यांच्या करताय, महिलांच्या करताय, युवा युवतींच्या करताय, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारची लोन ही कमी व्याजामध्ये देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. मुद्रा लोन आहे, खूप वेगवेगळ्या योजना आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये देखील एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार आमचे देवेंद्र आणि आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आणलंय. तिथं पण आपण अनेक योजना दिल्या. महिलांच्याकडं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की योजना किती आल्या. आज आम्ही कुठेही महाराष्ट्रात गेलो तर आमच्याकडं पुरुषांची संख्येबरोबरच महिलांची संख्या पण काही काही ठिकाणी सभांना जास्त होती. आज पण माझ्या एवढ्या महिला आल्या. मी मुद्दाम 4 फॉर्म भरत असताना माझ्या 4 महिला भगिनींना माझा फॉर्म भरण्याच्या करता तिथं घेऊन गेलो, त्यांच्या हस्ते तो फॉर्म दिला. का तर ती माझी मायमाऊली आहे, तिला आपण आधार दिला पाहिजे, तिला आपण आर्थिक बळ दिलं पाहिजे, तिला आर्थिक ताकद दिली पाहिजे. आज आम्ही सगळ्यांनी 10वा अर्थाचा अर्थसंकल्प सादर करत असताना माझी लाडकी बहीण योजना आणली. आज ती इतकी पॉप्युलर झाली, लोक आमच्यावर टीका करतात. काहींनी सांगितलं ती बंदच पडणार, काहींनी तर सांगितलं त्याला स्टे आला. मायमाऊलींनो, बांधवांनो, कुठेही स्टे आलेला नाही. स्टे येण्याचं कारण नाही, फार विचारपूर्वक योजना आणलेली आहे. राज्याचं कुठेही विकासाच्या बाबतीमध्ये अडचण न येता माझ्या मायमाऊलींना जवळपास आता तो आकडा 2,40,00,000 महिलांना महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्यांदा जुलै ऑगस्टला रक्षाबंधनाच्या निमित्तानं ओवाळणी टाकली. सप्टेंबरला त्या ठिकाणी आमच्या महिलांची आम्हाला आठवण आली, तिथं आम्ही काही ना काही फुलाची पाकळी दिली. आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे
नोव्हेंबर उजाडायच्या आधीच, भाऊबीज यायच्या आधीच भाऊबीज याची ओवाळणी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी देऊन टाकली. त्यामध्ये माझ्या महिला समाधानी आहेत. काही महिलांना किंवा काही विरोधकांना टीका वाटत असेल, अरे काय देऊन 1,500. अरे 1,500ची किंमत दिवसभर काम केल्यानंतर ज्याची चूल पेटते त्यांनाच कळणार, तुम्हाला काय कळणार आहे? म्हणून तुमची भाषा काय बंद करू, कोर्टात जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ. सुनील केदार माजी मंत्री त्यांनी सांगावं ही योजना मी बंद करणार. का रे बाबा, तुझ्या का पोटात दुखायला लागलं? काय अडचण काय? आज राज्यामध्ये अर्थचक्र फिरतंय. आज छोटे मोठे व्यवसाय चालतायत. माझ्या कनेरीचं कुणाचं दुकान चालतंय, काटेवाडीचं चालतंय, माझ्या पंढऱ्याचं चालतंय, माझं वढाण्याचं चालतंय, सांगवीचं चालतंय, किंवा माझी बारामतीची बाजारपेठ चालते, इंदापूरची चालते, दौंडची चालते, पुरंदरची चालते. काय बिघडलं? आज शेवटी माझ्या महिला काही घरात पैसे ठेवत नाही. इतके दिवस ती जिन्नर भागवण्याच्या करता कुणी तिला काही देत नव्हतं. आता काहीतरी तिला हक्काचे पैसे तिच्या अकाउंटला जातात. बरं, पारदर्शक, कुठेही मध्ये कुणाची मध्यस्थी नाही. कुणीतरी देत असताना थोडे मला दे ना, दिवाळी दे ना, दिवाळी आली, असं काहीतरी काढून घेतात काही काही जण. तसं नाही, डायरेक्ट डीबीटी तुमच्या अकाउंटला. या पद्धतीनं आपण काम करतोय. तुम्ही करा ना. तुमच्या करता तुमच्या आवडीला मुरड घालू नका. आता त्याच्यात जे काही तुम्हाला घ्यावंसं वाटेल ते घ्या. हा तुमचा हक्क आहे, तुमचा अधिकार आहे. हे महायुतीच्या सरकारने विचारपूर्वक ही योजना आणली. त्याचबरोबर सारखे म्हणायचे काय त्यांची सारखी लाडकी बहीण. भावांना तर काहीच नाही. भावांना तर खूप दिवस मनात होतं. मला आता दत्तू माळी वगैरे आमच्या जवळचे अकबर वगैरे नाही आहेत माझ्याबरोबर, ते नेहमी असायचे मोटरसायकलवर, तुम्हाला माहिती आहे स्थानिक लोकांना. पण इथली काही मोटर बिघडली तर हायच आमचा अकबर, हायच काहीतरी काम आमचं चालू, कुठं काय करायचं. आणि ते आमचं लाईटचं बिल भरून भरून माझा शेतकरी बेजार व्हायचा. मी देवेंद्रजींना म्हणलं की देवेंद्रजी, आपण जरा बघू 3, 5, 750 मोटारचं बिल माफ करायचा किती बोजा होतो. बोजा आला 14 ते 15 हजार कोटीचा. आणि 44 लाख शेतकरी आहे. आता इथं बसलेत ना, ज्या शेतकऱ्यांचं 0चं लाईट बिल झालंय त्यांनी हात वर करावे. ठेव का आज एवढे या खाली आहे. आणि ज्या महिलांना आता दिवाळीचा पण 3,000चा हप्ता आला त्यांनी हात वर का? अरे पटे आहे का? आज हेच आम्हाला पाहिजे होतं. तुमच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद, सुख हे मला महायुतीच्या सरकारला, एकनाथरावांना, देवेंद्रला पाहिजे होतं. आणि त्याच्यातून आज आपण पुढे चाललेलो. मी मगाशी काय सांगितलं, 20 तारखेपर्यंत पेटी सील होईपर्यंत जोर राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला अरे होय बाबा, अरे बाबांनो, आता ह्या सगळ्याच्या बाबतीत ह्या योजना देत असताना मी आपल्याला, माझ्या बांधवांना सांगतो, माझ्या बळीराजाला सांगतो, माझ्या शेतकऱ्याला सांगतो की 2003ला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना अशीच योजना आम्ही आणली. बिल झालं 0चं आणि निवडणूक संपली की पुढे लगेच लाईट बिल सुरू झालं. तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. मी विलासरावांना म्हणलं, विलासराव, आम्ही फार विचारपूर्वक ही योजना दिली, कारण त्या काळामध्ये ऊर्जा खातं माझ्याकडे होतं. आणि म्हणलं तो बोजा आपण सहन करू शकतो. देशामध्ये अनेक राज्य, पंजाबमध्ये असेल, तेलंगणामध्ये असेल, अनेक राज्यामध्ये मोफत वीज देतात. त्या शेतकऱ्यांना बेफत वीज मिळते आणि माझ्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारलंय? आम्हाला काय नाही. आणि त्या पद्धतीनं म्हणलं आम्ही म्हणजे जे काही बजेट स्पेस करू त्याच्यात थोडीशी काटकसर करू. आपलं बजेट कितीच होतं? 6.5 लाख कोटीचं. 5% त्याच्यामध्ये बचत केली तर 6.5 लाख कोटीमध्ये 5%नी 6×5 30,000 रुपयाच्या पेक्षा जास्त झाले ना. 30,000 कोटी. त्याच्यामध्ये किती आपल्याला लागत आहेत? 15,000 कोटी. म्हणजे 2%. 12 ने 13, 2.25%. आता 2.25% बचत आपल्याला करता येते ना. काय अवघड आहे? त्याच्यामध्ये सुरुवात आम्ही आमच्यापासून केली अर्थमंत्र्यांनी, तर खाली पण ते पास धरतं की नाही बाबा ती बचत करतायत, आपल्याला पण केली पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांनो, मी या योजना देत असताना आम्ही सगळेजण एकत्र बसलो आणि फार विचारपूर्वक ह्या योजना दिल्या
की पुढं या योजना सरकार पुन्हा पुढचं महायुतीचं सरकार 2024ला म्हणजे 23 तारखेला मतमोजणी होईल, दुपारपर्यंतच कळेल की महायुतीचं सरकार पुन्हा आलंय. अशा पद्धतीनं हे का आणायचं तर माझ्या शेतकऱ्यांचं वीज माफी आपल्याला पुढे 5 वर्ष चालू ठेवायची. हा माझ्या मारुत्या रायाच्या साक्षीनं शब्द आहे. त्याकरता सरकार आणायचं. माय माऊलींना दिलेली योजना लाडकी बहीण ती पुढे 5 वर्ष चालू ठेवायची. त्याकरता सरकार आणायचं. ती लोक आल्यानंतर ती बंद करण्याची भानगड करतील, ती तसली आहे. आम्ही तसले नाही, आम्ही कामाची माणसं. त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल मला बोलायचं नाही. काही जण म्हणतात राव दादा ही कसं काय झालं असं, आता असं कसं झालं त्याला मी काय करू. आता माग लोकसभेची निवडणूक होती. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला नंतर पटलं मी सुप्रियाच्या विरोधामध्ये सुनेत्राला उभं करायला नको होतं. मी 2-3 ठिकाणी जाहीर केलं. आज पण सांगतो, कधी कधी माणूस चुकतो. मी काय म्हणतो, जो काम करतो तो चुकतो, कामच करत नाही ती कसं चुकल. आणि मी मनाचा मोठेपणा दाखवला, माझी चूक झाली. त्याच्यातनं तुम्हाला जो कौल द्यायचा तो तुम्ही दिला, त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही. हा तुमचा अधिकार आहे. तुम्हाला तो घटनेने दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे. आता मला माहितीये ना इथं बसणाऱ्यांनी कितीतरी सुप्रियाला चालवलं, पण ठीक आहे मान्य. पण त्यांनी तिथे ठरवलं होतं की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. दादा म्हणजे ही दादा, तर दुसऱ्या दादाला वाटलं लागेल पाहिजे दादा. अरे थांबा रे, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा जरा नाराज झालो होतो. मी म्हटलं बाबा मी आता इथे उभा राहत नाही. रवी बापू कुठे, हा शिरूरचा अध्यक्ष. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की दादा शिरूरमध्ये फॉर्म भरायला या, आम्ही तुम्हाला ठिकाणी मताने निवडून देतो. तुम्ही बारामतीला 5 वर्षात काम केले ना, तेवढं काम करा, आमचं पुढचं 10 पिढ्याचं कल्याण झालं. असं यांनी बाकीच्या सगळ्यांनी असं नंतर त्या अरे पोपटा थांब ना. त्याच्यानंतर ते माणिकराव कोकाटे त्यांनी सिन्नरला अशीच मोठी सभा घेतली आणि म्हणले नाही तुम्ही त्या ठिकाणी या. म्हणलं नको. आणि ती परवा बारामती जरा कार्यकर्त्यांनी वेगळं केलं. ते मी नौटंकी केलेली नाही. मी तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही अधिकार दाखवला आणि त्या पद्धतीनं मी ठरवलं, मनाला सांगितलं की आपण लोकशाही मानतो, बहुमताचा आदर केला पाहिजे. जे जीवाभावाचे कार्यकर्ते आपल्याला सांगतात त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मी माझा जे काही विचार होता तो बदलला. आणि मी एवढंच त्या दिवशी सांगितलं की तुमच्या मनात जो उमेदवार आहे तो उमेदवार देण्याचं काम मी त्या बाबतीमध्ये करीन. पार्टीनं नंतर निर्णय घेतला, महायुतीने ही जागा आपल्या राष्ट्रवादीला सोडली, काही आम्ही शिवसेनेला सोडल्यात, भाजपला सोडल्यात. आणि त्याच्यातून मी त्या ठिकाणी आज फॉर्म भरलेला आहे. आजपासून आपल्यावर सगळ्यांच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. मला महाराष्ट्रात फिरायचंय. महाराष्ट्रात फिरत असताना मी तुम्हाला सांगतो की मी त्या जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा देण्याचा मनापासूनचा प्रयत्न करीन. पण इथं बसणारा प्रत्येक कार्यकर्ता, महायुतीचा असू द्यात, भाजपचा असू द्यात, शिवसेनेचा असू द्यात, राष्ट्रवादीचा असू द्यात, RPIचा असू द्यात, शेतकरी संघटनेचा असू द्यात, कुठलाही असू द्यात, मला त्यांना सांगायचंय तुम्ही स्वतः महायुतीचे उमेदवार आहे याचं समजून तुम्ही त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. काम करताना आपलं गावच बघा, नका गुदवडीच्या माणसांनी डोरलेवाडीला जाऊ. राजेंद्र तुझा एरियाच बघ, तिकडे काय असेल ती नारायण बघेल, तिकडे काय असेल ती कुंदन बघेल. तू तुझा एरिया बघ, कुणी बाहेर जाऊ नका. पहिला आपलं घर व्यवस्थित आहे का बघा. कारण मी काय सांगतो, माझंच घर व्यवस्थित नाही म्हणून मी सांगतो. त्याच्यामुळे मला बोलताना फार विचार करून बोलावं लागतं. तर माझं तुम्हाला म्हणणं आहे, काही लोकांना आवडत नाही ते म्हणतात का आम्ही नाही, आम्हाला काही कळत नाही, तुम्ही मी तुम्हाला सांगणं वेगळं. कारण आज मी तुमचा लोकप्रतिनिधी आहे, मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय.
त्याच्यामुळं मी गाडगेवाडीमध्ये येऊन काही सांगितलं तर त्यांना काही वाटणार नाही, भंडाऱ्यात येऊन सांगितलं, माझ्या निरावागज मध्ये येऊन सांगितलं तर लोक ऐकतील. पण दुसरं कोणतरी सांगायला लागलं, यावं का आता हे आला का आम्हाला शिकवायला, हे आठ्याच घालतायत. तर माझं म्हणणं की काहींनी त्यांच्या आठ्यांच्यामुळं मला त्रास होतोय, तुम्हाला नाही त्रास होत, आणि त्याच्यात मी बळीचा बाकरा होतो. आणि त्याच्यात एक नवीन काढलंय मलिदा घ्या. कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या, माझ्या बारामतीच्या जनतेवर नीट लक्षात घ्या. यंदाच्या वर्षी एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजित आणि सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राला निधी देण्याचा प्रयत्न केला. तुमच्यामध्ये तुम्ही नंबर 1च्या मताने निवडून आणलं, म्हणून नंबर 1चा निधी कारण माझ्या हातात होतं, तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात होत्या. त्याच्यामुळं तुम्हाला शेवटचा आचारसंहिता लागायच्या आधीपर्यंत 9,000 कोटी रुपये दिले. 9,000 त्याचं पुस्तकच दिलेलं आहे, फक्त टोळव्याखाली एकदा घाला. आणि गाववाईज पण आता त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गावाला, एकही गाव असं नाही, आमदाराला निधी असतो वर्षाला 5 कोटी, 5 वर्षाचा 25 कोटी. तुम्हाला निधी दिलाय 9,000 कोटी. आणि ते मी वेगवेगळे दाखवतो. गणेरीकरांना नाही माहिती, इथला पलीकडचा रस्ता, गोरखचं घर आहे त्याच्या पाठीमागचा रस्ता बाळू कसा होता, आज कसा कार झालाय, तिचं पार शिवसृष्टीपर्यंत गेला. 5 कोटीच, 5 कोटीच. त्याच्यामध्ये त्याने इतकं दाबात विचारलं मी त्याला बघा दादा किती बदलला, ते एवढं दाब तरी मी तर जातो 5 कोटी. नाही तर मागचा दादा ठीक आहे, वयोमानाप्रमाणे घडतं काय बाबूराव. त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं की ह्या पद्धतीनं झालेलं आहे, निधी मोठ्या प्रमाणात आणलाय. मला सांगा, एवढे 1000 कोटी रुपयाचा निधी आल्यानंतर काही ना काही कामं कॉन्ट्रॅक्टरला मिळणार ना. बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरनी येऊन कामं केली असती तर म्हणले असते, बघा बारामतीत काही माणसं नाही, बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आले त्यांनी कामं दिली. काही कामं खत्रीनं घेतली, काही गावड्यांनी घेतली, काही दिलीप जगतापनी घेतली, काही आदित्य तावरेंनी घेतली, काही देशमुखांनी घेतली. शेवटी आपल्याच भागातले आहेत ना. कामाची क्वालिटी घेण्याची जबाबदारी माझी आहे ना. मी तिथं कुणाला कॉम्प्रोमाइज करत नाही. मी कधी जाऊ दे माझ्या जवळचा आहे त्याचं जरा असं तसं काम झालं, अजिबात नाही. जनतेचा पैसा काम चोखच झालं पाहिजे, दोन्ही वळंब्यातच झालं पाहिजे, या पद्धतीची आपली भूमिका असते. ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नाही. त्याच्यामुळे उगीच मलिदा कशाचा मलिदा. अरे त्यांनी कष्ट केले, त्यांनी काम घेतलंय. आणि जे कॉन्ट्रॅक्टर होते कितीतरी जण ते पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याकडे जातात किंवा इरिगेशनच्या, ते लोक काम देतात. मी त्याच्यामध्ये बघत नाही. तरी कुठं काही चुकलं असेल तर मी दुरुस्त करीन. त्या संदर्भामध्ये पुढं पण आपल्याला ज्याच्यातनं जे काही, मी तर नेहमीच म्हणतो की माणूस आहे, माणूस चुकतो, पण चूक दुरुस्त करण्याची तयारी आणि मानसिकता पण त्याची असायची पाहिजे, स्वीकारण्याची पण. त्या पद्धतीने मी करतो. आज इतर पुढे जात असताना तरुणांना नोकऱ्या देण्याच्या करता परवाच मी अमित कल्याणीच्या बरोबर बसलो होतो. त्यांना म्हणलं की एक मोठा युनिट टाका. ते म्हणले 50 एकर जागा द्या, 2000 कोटीची गुंतवणूक करतो, 1200 ते 1500 मुला मुलींना त्याच्यातनं रोजगार मिळेल आणि तशा पद्धतीने काम आता तिथे त्या ठिकाणी सुरू होईल. तुम्ही मला इतकं मोठं केलंय, तुमच्यामुळं मी झालो इतक्या वरच्या पदावर. त्याच्यामुळं आपल्या देशातल्या टॉपच्या सगळ्या नेत्यांच्या बरोबर माझ्या ओळखी झाल्या. वेगवेगळ्या एनडीए मधले जे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या माझ्या ओळखी झालेल्या. ते काय करतात, ते कशा पद्धतीनं तिथं कार्यक्रम राबवतात, त्याच्यातलं आपलं जास्त काय उजवं आहे त्याची आम्ही तुलना करतो. आणि त्याच्यातून माझ्या गोरगरीब जनतेला मला काय देता येईल आणि त्यांचं राहणीमान. आता काही कमिटी मारतो का काय बेटा, बेटा तुझं बस बेटा बस. तर माझं काय म्हणणं आहे,
या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला काही कामं द्यावी लागतात. त्याच्यामुळे उगीच आपल्यातल्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना मलिदा करून नवमेद करायचं हे काही बरोबर नाही. चुकत असेल त्याला आपण ब्लॅकलिस्टला टाकू ना. जर एखादा कॉन्ट्रॅक्टर चुकला तर त्याला काळ्या यादीमध्ये टाकू. काय बिघडलंय? आपण काही त्याचं बांधील नाहीये. आपण कुणालाही काम देताना पहिलं सांगतो काम चोख झालं पाहिजे. अतिशय आज कुठली बारामतीतली किंवा ग्रामीण भागातली कामं बघा, जर चुकीचं चाललं तर मला केव्हाही सांगा. मी स्वतः अधिकाऱ्यांना पाठवीन आचारसंहिता संपल्यानंतर, किंवा मी स्वतः येऊन पाहिन, कारण ते कायमचं राहणार आहे. आज इथं तुमच्या इथं शिवसृष्टीचं काम झालं, कशी ती वॉल झाली, कशी भिंत कशी काय झाली, नंबर 1 ची झाली. त्याच्यामध्ये आता शिवसृष्टी आतमध्ये करायची, ते आपलं अधुरं राहिलेलं काम आहे, ते आपल्याला पूर्ण करायचंय. आपल्याला निराकरा उपसा सिंचन योजना ही आपल्याला करायची, कारण मधला काही भाग आपल्याकडनं तसाच राहिलेला. आज माझ्याकडे प्रत्येक गोष्टी म्हणजे मी तुमच्याकडे येताना सगळं घेऊन आलेलो आहे. मी मध्ये ज्ञानेश्वर कौले वगैरे लडकत वगैरे माझ्याकडे आलेले होते, त्यांनाही दाखवलेलं. त्या सगळ्या गोष्टीच्या आपण मंजुऱ्या जाणारी सिरसाई उपसा सिंचन योजनेचं बंद पाईपलाईनचं मंजूर केलंय. वरच्या दंडवाडी आणि संपतची बस्ती जगतापांची त्या भागातल्या लोकांचं वेगळं मत आहे. मार्ग काढू ना, तुम्ही काय काळजी करता? शेवटी करणारे आपणच आहोत. आपल्या वरच्या माणसाला हे ठेवायचं, ताणलेलं ठेवायचं आणि खालच्यांना पाणी द्यायचं असं नाही. हेड पासून टेल पर्यंत सगळ्यांना गेलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने त्या योजना मंजूर केल्या. पुरंदर उपसा सिंचन योजना ती मंजूर केली, त्याचं काम चालू आहे. केटीवेअर नीरा नदी करा नदीवरचे मंजूर केले, त्याला वेगळ्या पद्धतीची नवीन सिस्टीम टेक्नॉलॉजी आणलेली आहे. त्याच्यामध्ये सोलरची सिस्टीम सुरू केली. आता इथून पुढे कुणालाही लाईट पाहिजे असेल तर त्याला आम्ही सोलर पंप देतो. त्याच्यामध्ये माझ्या शेताजवळ राहणारे जर इथं बलवण किंवा आमचा सुखदेवाला आहे का, हा त्यांना विचारा. परवा काही गेल्या महिन्यात मी माझ्या इथं 15 हॉर्सवरची मोटर बसवली सोलरवर. पाणी कशी मारती का? त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रयोग मी माझ्या बाबतीत मी पैसे देऊन केला आणि तो सक्सेस झाला. या सगळ्या गावकऱ्यांनी माझ्या बांध करून बघितलं आणि मग आता आम्ही इतरांना ते करायला लावतो. नाहीतर माझ्या गरीब शेतकऱ्याला करायला लावलं आणि ते फसलं तर ती पार 3 वर्ष उपजायलाच येणार नाही. कारण 1 वर्ष धंदा बसला की ती 3 वर्ष उपजायला येत नाही. या पद्धतीनं आपण चाललेलोय. माझ्या 3 का 4 मोटारी 15 हॉर्सवरच्या घराशेजारची पण, सुखदेवच्या तिथली पण, खाली मार्कीतली पण, शिकातबाच्या रानातली पण ती 15 हॉर्सवरची झाली. अतिशय चांगलं पाणी मिळते. लोक म्हणले असलं ढगाळ वातावरण असलं की पाणी मारत, अजिबात नाही. जेपी आता देखील ती मोटर 7.5 ते 8 हॉर्सवरचं पाणी मारते. त्यांना विचारा, हे इथंच बसलाय सुखदेव. अशा पद्धतीने त्याच्यामुळं ही शेतकरी आहे ना, तुम्ही कित्येकदा कनेरीकरांनी बघितलं ना, इकडं ऊस लावत असताना, लेवल करत असताना, त्या ठिकाणी काम करत असताना अशा अनेक गोष्टी. आपण काय एकदम हवेतनं पडलो इथं आलोय आणि आमदार झालो असं नाही ना. आपल्याला विकास सोसायटीचं काम माहितीये, पीक कर्ज माहितीये, दीर्घ मुदतीचं कर्ज माहितीये, नवं जुनं माहितीये, बाकी काय राहायचं, नवं जुनं माहितीये. त्याच्यामुळे कसं पटल्यावर असलं पाहिजे. त्यामुळं बाबांनो तुम्ही काळजी करू नका. मी कधी तुम्हाला त्या ठिकाणी मारायला सोडणार नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आमच्या तरुण तरुणींच्या बाबतीमध्ये देखील लॉजिस्टिक पार्क वेगवेगळ्या पद्धतीनं आज केंद्राच्या आणि राज्याच्या योजना, वेगवेगळी महामंडळं, मौलाना आझाद महामंडळाला परवा अल्पा पाहिजे किती कोटी रुपयाचं वाटत झालं, किती कोटी, त्याच्यामध्ये किती 300 मुलांना अशा पद्धतीनं वाटप झालं. त्यांनी धंदा पाणी करावं ना. अरे त्या बारामतीमध्ये फिरताना आज रोजगार मिळतोय, तो कुणामुळे मिळतोय? आज एसटी स्टँड एवढं चांगलं झालं, बघितलं तर आपल्या डोळ्याचं पारणं फिरतंय. तिथं आज रिक्षा चालतात. कशामुळे चालतात? आज बारामतीतली कायदा सुव्यवस्था चांगली आहे. काही चुकीच्या घटना घडतात, मी नाही म्हणणार नाही. मध्ये 2 घटना घडलेल्या माझ्या अतिशय शिवारी लागलेल्या. मी देवेंद्रजी आणि बाकीच्यांशी पण त्याबद्दल बोललोय, डिपार्टमेंटशी पण बोललोय.
पण या सगळ्याच्या बाबतीमध्ये विकास केल्यावर बारामतीची बाजारपेठ चालते, बाजारपेठ चालले तर तिथल्या लोकांना रोजगार मिळतो, तिथं दुकानामध्ये जे आमचे विक्रेते असतात त्यांचा धंदा चालतो, कितीतरी गोष्टी चालतात. पूर्वीचं कनेरी आणि आताचं कनेरी बदल झाला नाही. आज राहणीमान बदललं नाही, आज लोकांच्याकडे दोन पैसे आले नाही. अहो या सरकारने एकेका कुटुंबाला जवळपास वर्षाला आम्ही लाख लाख रुपये देतो. तुम्ही म्हणाल कसं? ते असं त्या 3-4 महिलांना प्रत्येकाला 1,500 रुपयाप्रमाणे 6,000 अशा पद्धतीने पैसे येत आहेत. त्याच्यामध्ये विचारा काही मला चांगली लोक म्हणली, दादा आमच्या घरात 7 महिला आहेत, आमचं एकत्र कुटुंब आहे, आमच्याकडे सात्विक 21,000 रुपये आलेत की नाही? बर काही चांगल्यांना पण आलेत, मी काढणार नाही पण आलेत. ते नाही तर नाही झालं का? झालंय. गरीबाला द्यायचं होतं, गरीबाला मिळालंच, पण त्याच्यामध्ये इतरांना पण मिळालं. हे सगळं होत असताना जात बघितली का? नाही. मागासवर्गीय माझी महिला आहे, माझी आदिवासी महिला आहे, माझी मुस्लिम महिला आहे, माझी ओबीसी महिला आहे, माझी भटकामध्ये मोडणारी महिला आहे, सर्वसाधारण मध्ये मोडणारी महिला आहे. पुण्याला मी चुकवलं? पुण्याला एकनाथराव शिंदे देवेंद्रांनी चुकवलं? नाही चुकवलं. वीज माफी करताना 44 लाख शेतकरी. जात बघितली? धर्म बघितला? भेदभाव केला? नाही केला. अहो काहींचे तर पूर्वीच्या बाक्या 20-20 हजार रुपये माफ झाले. हा तू तर कधी काहीच बोलत नाही. ज्यांनी थकवले, ठीक आहे चांगलं झालं, आम्ही चुकलो दरवेळेस भरून, तू शहाणा बनला, थकवलं आणि माफ झालं. त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आज झिरोची बिलं येत आहे. त्याच्यातनं काही हजार 7.5च्या मोटारला किंवा 5ची मोटार धरा, 3ची जाऊ द्या, 7.5ची जाऊ द्या, 5च्या मोटारला वर्षभराचं बिल किती येत होतं चंद्रराव? 14-15 हजार, 15 हजार गडी भरणार. या महिलांचे 3-4 महिला असल्या तरी 1,500, 6,000, म्हणजे ते वर्षाचे जवळपास 75 हजार. हे 14-15 हजार बेरीज मारा. नंतर केंद्र सरकार राज्य सरकार मिळून आम्ही 12,000 रुपये देतो, ते वेगळे. त्याच्या संदर्भामध्ये ज्यांचं मागचं बिल थकलेलं होतं ते आता नवीन सोलर वीज द्यायचं तुम्हाला आणलेलं आहे. घरातले पण वीज आम्ही सोलरवर देतो. 3 गॅस सिलेंडर. उज्ज्वला योजनेमध्ये 52 लाख कुटुंब होती, त्यांचे पैसे मी आचारसंहिता लागायच्या आत अकाउंटला पाठवलेले आहे. तुम्ही बघा 850 रुपये का काहीतरी आले. त्याच्यामुळं ते पैसे किती होतात? जवळपास 2,500 रुपये. या सगळ्याची बेरीज काढली तर बऱ्यापैकी पैसे त्या ठिकाणी मिळतात. मिळाले पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे. आता हे म्हणतात अरे ही तो पैसे मिळतात आणि तिकडं महागाई वाढवली जात नाही. केंद्र सरकारने माग डॉक्टर मनमोहन सिंगजी असताना पेट्रोल डिझेलच्या किमती जगात वाढल्या की आपोआप पेट्रोल डिझेलच्या किमती इथं वाढतात. उलट आम्ही कांदा निर्यात बंदी होती ती केंद्राला उठवायला लावली, उठली का नाही? आज कांद्याचा भाव 40-50 रुपये आहे का नाही? जिरायत भागातल्या लोकांनी मला सांगावं. आहे. त्याच्यामध्ये केंद्राच्या विचाराचं राज्यात सरकार आलं तर केंद्राकडनं काही हजारो कोटी रुपये मंजूर करून आणण्याच्या करता आम्ही यशस्वी होऊ. मध्ये वाढवण बंदर पहिल्याच कॅबिनेटला 1.5 लाख कोटी रुपयाचं वाढवण बंदर आपल्याला मंजूर करून दिलं. त्याच्यातनं काही लाख मुलींना रोजगार मिळणार. सारखं ओरडतात आपला नंबर खाली गेला, नंबर खाली गेला, नंबर खाली गेला. अजिबात नाही. तुम्ही काढा आकडे. देशामध्ये सगळ्यात जास्त फॉरेनची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होती. आज पण आकडे काढून बघा. सगळ्यात जास्त उद्योगपती गुंतवणूक महाराष्ट्रात करतात. उगीच उठायचं गुजरात. अरे गुजरातचं नाव कशाला घेतात? आपला कमीपणा का आणतात? राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू ना. आता काही जण काय सांगतात, बारामतीमध्ये विकास झाला, इमारती झाली म्हणजे काय विकास झाला का? रस्ते झाले म्हणजे काय विकास झाला का? शाळा कॉलेजेस झाली म्हणजे काय विकास झाला का? अरे मग काय विकास म्हणजे काय करायचं ते तरी सांग. विकास आहे काय? म्हणजे ठीक आहे ना बाबा, तुम्हाला बोलण्याचा अधिकारी, पण काय आपण बोलतो, काय आपण करतो,
आणि मी त्याच्यामध्ये म्हटलं ना तेव्हा माझी मागे चूक झाली. आता चूक कोणी केली? पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमिली, आम्ही सगळे वडील अतिशय माझ्या कन्हेरीतल्या बाळासाहेबाला माहिती काय परिस्थिती. आम्ही बिकट मधनं परिस्थिती चांगली केली. आईने आधार दिला. आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. ज्या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही. मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं. आता फॉर्म कुणी भरायला सांगितलं? परवाने साहेबांनी सांगितलं. म्हणजे मग साहेबांनी आमच्या तात्यासाहेबांचं घर फोडलं का? मी जीवाला जीव देणारी माणसं. या सगळ्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणलंय. खरं एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात, तुटायला वेळ लागत नाही. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय. थांब ना. आज मला आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की एकंदरीतच आपल्याला आपला विकास करून घ्यायचा आहे. घरातलं भांडण 4 भिंतीच्या आत झालं पाहिजे. चव्हाट्यावर आणण्याचं काही कारण नाही. त्याच्या संदर्भामध्ये एकदा दरी पडली तर ती साधायला कुणी दुसरं येऊ शकत नाही. आणि आपली परंपरा आहे, आपल्या पहिल्यापासून सगळ्यांनी एकोप्याने राहिल्यानंतर घर पुढे जातात, तर त्या भागामध्ये सगळा बदल त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून बारामतीकरांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, मला पहिल्यासारखा वेळ देता येणार नाही. मी जरूर 1, 2, 3 तारखेला मला वाटतं सिद्धेश्वर निमोडी पासून प्रत्येक गावामध्ये जाऊन फक्त नमस्कार करणार, पुढचं गाव असं करून जास्तीत जास्त संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार. पण मला दुसरं बघायची सांगायचं होतं. कालच बाळासाहेबांच्या बरोबर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या बरोबर एक मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये कसं साधारण समन्वय साधायचा. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचंय, महिलांना सांगायचंय, युवा युवतींना सांगायचंय की बाबांनो, एकट्या राष्ट्रवादीचा मी उमेदवार नाही, मी महायुतीचा उमेदवार आहे. त्याच्यामुळं कुठेही हे करत असताना सभा असली तर तिथं भारतीय जनता पक्ष, तिथं शिवसेना, तिथं RPI, हे जे काही घटक पक्ष आहेत, काही वेगवेगळ्या पद्धतीनं अनेकांनी पाठिंबा दिलेला आहे. ह्या सगळ्यांना तिथं मान सन्मान दिला पाहिजे, तिथं बसवलं पाहिजे. नाहीतर काय दादा आमचा नाही. मी आज सगळ्या महाराष्ट्राचा आहे. मी आज महायुतीचा उमेदवार आहे. आपल्याला नुसत्या बारामती पुरतं बघून चालणार नाही. सगळ्या महाराष्ट्रामध्ये चांगल्यातले चांगले उमेदवार कसे महायुतीचे निवडून येणार आहेत, त्याकरता आम्ही सगळेजण जीवाचं रान करतोय. अनेक लोक येतील, अनेक लोक तुम्हाला भेटतील. कधी कुणाला भेटायला कुणी तिराईत आला का, आता तू आला का आम्हाला शिकवायला, आम्हाला कळलं असं म्हणू नका. कामं करायच्या बाबतीमध्ये आपण कुठे कमी नाही. आज आपल्या ओळखी अधिकाऱ्यांच्या झाल्यात, आज आपल्या ओळखी केंद्रामध्ये झाल्यात, आज आपल्या ओळखी उद्योगपतींच्या झाल्यात. त्यांना सांगितलं तरी CSR मधनं आपल्याला जनाई शिरसायला CSR मधनं किती पैसे दिले, पाईपलाईन वगैरे केलं बिके, तुम्हालाही माहितीये. या गोष्टी करायच्यात. आणि अजून प्रचार करताना कुणी जरा थोडस वेगळं बोलत असेल तर त्यांना म्हणा की साहेबांनी काम केलं, ठीक आहे, हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ काम केलं, अख्खी बारामती मान्य करते. पण साहेबांनी जसं काम केलं तसं अजित पवारनी पण केलं ना. अजित पवारनी काही धोका काढला नाही. अजित पवारनी पण काम केलंय, भरपूर केलंय. त्याच्यामुळं लोकसभेला त्यांचं ऐकलं, ठीक आहे, साहेबांना रिस्पेक्ट दिला. आता माझा ऐका,
त्यामध्ये उद्याच्या 20 तारखेला माझा ऐका, 20 तारखेला महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाच्या पुढचं बटन त्या ठिकाणी दाबा. डिपॉझिट जप्त आहे समोरच्याचे. या गोष्टी जप्त झालं पाहिजे दादा. डिपॉझिट जप्त झालं पाहिजे जप्त. हे या दोघा चौघांचं बूथ तपासायचं 23 तारखेला. जे जास्त जोरात बोलतील ना, घोषणा दिली की आपण त्याचा लगेच बूथच तपासायचा. पण ते ज्या अर्थी एवढा जोश आहे, उत्साह आहे, म्हणजे त्याचा बूथ पण चांगला चालला, त्याला मी नावमेद करत नाही. पण सांगायचं तात्पर्य बाबांनो, सगळ्यांनी एकोप्याने घ्या. माझी तुम्हाला एक विनंती आहे, माझ्या गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये काम करत असताना ते काम मी काम तर करतो, पण काही काहींची तक्रार अशी आहे, दादा तुम्ही लगेच सांगता पियला तुमच्या लाभ आणि लगेच त्याला सांगता काम करून. पण तुमचा आवाज असा आहे की तुम्ही आम्हाला दबातच घेता, आम्हाला असं वाटतं त्या लोकांच्या समोर तुम्ही आमचा अपमान केला. त्याच्यामुळे मी म्हणतो, ये बेटा काय तुझं काम आहे पोपट. बाबूराव काही चुकलं का माझं? असं मी तसं केलं ना तरी काय म्हणतात, राव दादा ते पहिलं होतं तीच चांगलं होतं, दादात काम व्हायची, अधिकारी घाबरायचे. आता असं म्हणल्यावर अधिकारी म्हणायला लागले की काय या जाग्यात काय सरगेच राहील असं. तर त्याच्यामुळं गमतीचा भाग जाऊ द्या. माझं तुम्हाला एक सांगणं आहे की या मधल्या काळामध्ये माझ्या मित्रपक्षांच्याकडच कुठल्या कामामध्ये माझं उजवडावं झालं असेल, काही कुठली कामं करत असताना एखाद्याला करायला पाहिजे होतं पण त्याचं न होता दुसऱ्याचं झालं असेल, 10 कामं झाली असतील, 11वं काम झालं असेल, तर तो राग उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं काढू नका, तो मनातच ठेवा, त्या पद्धतीनं करा. आणि मला जाता जाता एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, मी कधी जातीभेद करत नाही. मी नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, वकिलांना माहितीये, सगळ्यांना माहितीये, राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचं मागासलेपण दूर करण्याच्या करता, त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या करता, जसं आम्ही आदिवासींना टार्टी काढलं, जसं आम्ही मागासवर्गीयांना बार्टी काढलं, जसं आम्ही सर्वसाधारण समाजाला सारथी काढलं, ओबीसी समाजाला महाज्योती काढलं, ब्राह्मण समाजाच्या करता अमृत काढलं, तसं तुमच्या मातक समाजाच्या करता आरती काढलं, तसं माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता मी मार्टी काढलं. ही अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टीची स्थापना केली आपण. हे महायुतीच्या सरकारने केलं. कधी कधी कारण नसताना बदनामी करायची. छत्रपती संभाजीनगर मध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय, तसंच जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक कक्ष आपण स्थापन केलं. जाऊन बघा इमारत कशी झाली, अतिशय देखणी. आणि त्याच्यात काम पण मगाशी मी सांगितलं की मौलाना आझाद महामंडळ किती कमी भाग भांडवल होतं, 1000 कोटी रुपये भाग भांडवल केलं. आम्ही सरकारमध्ये होतो म्हणून केलं ना. आज 50 कोटी रुपये मिळायचे, तिथं 600 कोटी रुपयाचे सरकारचं हमी दिली. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही सगळ्यांनी. आम्ही भेदभाव त्या ठिकाणी केला नाही. 30 कोटीवरून 500 कोटी रुपयापर्यंत हमीची किंमत केली. आणि शैक्षणिक कर्जाची मर्यादा माझ्या अल्पसंख्याक केली, काँग्रेस सरकार बंद केली. सगळं त्यांचं जे काही जाळपोळ झाली होती सगळी भरपाई करून दिली. वेळ तशी यायला नको होती, मलाही कळत आहे, पण आल्यानंतर वाऱ्यावर सोडलं नाही. पुसे सावळीला घडलं, तिथंही गेलो, तिथंही माझ्या भगिनीला कारखान्यामध्ये नोकरी लावली. विचारा तिला जाऊन. अरे आम्ही खरोखरी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचे लोक आहोत. अल्पसंख्याक उमेदवारांच्या करता पोलीस भरती प्रशिक्षण योजना निवासी स्वरूपात राबवण्याच्या करता त्या ठिकाणी निर्णय घेतला. 15 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक समाजातील महिलांचे नवीन 2800 बचत गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जाचा काठी होत्या कमी करून टाकल्या. डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिक योजनेमध्ये प्रतिवर्षी 2 लाख देत होते, आम्ही आता प्रतिवर्षी 10 लाख रुपये वाढ केली. त्याच्या संदर्भात शादीखाना असेल, दफनभूमी असेल, स्मशानभूमीला तर केलीच केली, पण दफनभूमीला वॉल कंपाऊंड वगैरे त्याच्याही बाबतीमध्ये मदत केली. उर्दू
उर्दू शाळेला आपण पैसे त्या ठिकाणी मंजूर केले. भेदभाव करणार नाही, तुम्ही काळजी करू नका. कुठल्याही बारामतीतल्या समाजावर काही प्रसंग आला रात्री 12ला मला बोलवा, इथं मी येईन. काळजी करू नका, पण भावनिक होऊ नका. मागच्या वेळेस तुम्ही भावनिक झालेला होता, हे जरा पाणी दे. मागच्या वेळेस तुम्ही भावनिक झालेला होता, भावनिक होऊ नका. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही, विकासाने प्रश्न सुटतात. आपल्याला आता खूप काही गोष्टी करायच्या. आम्ही मध्ये मला शेतकरी दूध संघाचे चेअरमन व्हायच्या बोर्ड म्हणाला, दादा 28 रुपयामध्ये जमत नाही. कोणाच गोष्ट आहे? माझ्या भावंडांना विचारा, मी त्यांचं पण उष्ट भीत नाही. आपण सप्टेंबर एंड पर्यंत 5 रुपये लिटरला दिले, सगळे पैसे पाठवले. आचारसंहिता सुरू व्हायच्या आत मी 250 कोटी रुपयाचा चेकवर सही केली, मग बाहेर पडलो. तुम्ही बघा शेतकऱ्यांचे पैसे जमा होत आहेत की नाही दुधाचे. आणि आता 1 ऑक्टोबर पासून 7 रुपये लिटरला अनुदान द्यायचं ठरवलं. 7 रुपये म्हणजे 28 आणि 7 35 रुपये आपण त्या ठिकाणी भाव शेतकऱ्यांना देतोय. माझ्या मदरशामध्ये शिक्षकांना मानधन 6,000 रुपये होतं, वकील ते 16,000 केलं. 8,000 रुपये होतं ते 18,000 रुपये केलं. हा सरकार आलं तर मुस्लिम समाजाला हल्ले होतील, काय होतील ते माझ्या मुस्लिम समाजाला खंडवून सांगायची. दादा कायम त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आणि भविष्यात सुद्धा राहणारच. मी कालही सगळ्या समाजाच्या बाजूला होतो. मी कधी जातीभेद केला नाही. माझ्या काटेवाडी कदिरेला विचारा, काही 2-4 घरं असताना देखील मी त्यांना आधार देण्याचं काम केलं. मुल्ला गुरुजींचं उदाहरण घ्या, अकबर मुल्लाचं उदाहरण घ्या, कितीतरी उदाहरण घ्या. पापा मोदीचं उदाहरण, पापाबाई लिंबूच्या मशिनीला सतीशराव सांगतायत 40 लाख रुपये दिले. आम्ही केलं, उपकार केले नाही. ते आमचं कर्तव्य होतं. ते आमचे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा होती, म्हणून आम्ही महायुतीच्या सरकारने केलं. तुम्ही अजिबात त्याबद्दल काही गैरसमज करून घेऊ नका. मी या सभेच्या निमित्तानं बारामतीकरांनाच नाही, महाराष्ट्राला सांगतो की आम्ही सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांच्या पाठीशी आहोत. कुठेही भेदभाव केला जाणार नाही. आणि जे धनगर समाजाचं आरक्षण आहे, मराठा समाजाचं आरक्षण आहे, त्याही बाबतीमध्ये तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये योग्य पद्धतीचे निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत. काही बाबतीमध्ये कोर्टामध्ये मॅटर चालू आहे, काही बाबतीमध्ये त्यांच्यातल्या शिष्टमंडळाशी चर्चा करून स्वतः मुख्यमंत्र्यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचं शपथ घेऊन सांगितलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्ही कृपा करून गैरसमज निर्माण करू नका. आता विरोधकांना एक देखील मुद्दा महायुतीच्या सरकारच्या बद्दल बोलायला नाही, म्हणून आता हा म्हणाला तसं काहीतरी भीती दाखवायची. मागच्या वेळेस सांगितलं संविधानच बदलून टाकणार आहेत, घटना बदलणार आहेत, कायदा बदलणार आहेत, आरक्षण काढून टाकणार आहेत. अरे कोण टाकणार आहे? उलट आम्ही प्रत्येक ठिकाणी संविधान भवन बांधतोय. विचारा, संविधानाचा आदर आपण करतोय. आणि मी महाराष्ट्राला सांगतोय, आज तुम्हालाही सांगतो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत पुणे मायचा लाल घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलूच शकत नाही. आज शपथ घेताना मंत्रिमंडळाने संविधानाला तिथं साक्षी ठेवून शपथ घेतली. त्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या ना. आज सांगायला काही नाही म्हणून नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करताय. जो लोकसभेला काही बाबतीमध्ये ते यशस्वी झाले, तो नरेटिव्ह सेट होऊन देऊ नका. कुणी सांगायला आलं काही तर त्यांना म्हणून एवढी कामं केली महाराष्ट्रात कुठल्या आमदारांनी, इतर आमदारांनी, अमोल तू वाईट वाटून घेऊ नको, महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदारांनी मी 5 वर्षात केली एवढी कामं केलेली दाखवा. मी म्हणेल ते ऐकेल, म्हणेल ते ऐकेल. आणि त्यामुळं अजून आपल्याला त्यामध्ये पुढे त्या ठिकाणी जायचंय. ही पण गोष्ट आपण त्या बाबतीमध्ये
आता तू सांग त्याला, त्याच्यावर पण काही टीका केली की डोळे बांधले होते. डोळे बांधले असताना त्यामध्ये मी आता आठवण म्हणून सांगतो, 92ची गोष्ट होती. पवार साहेब मला घेऊन बाळासाहेब ठाकरेंच्याकडे गेले. साहेबांची बाळासाहेबांची ओळख होती आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मी विरोधी पक्षाचा आमदार होतो. तर मुख्यमंत्र्यांना संरक्षण मंत्र्यांना काहीतरी बोलायचं होतं मनोहर जोशींच्या दादरच्या वरच्या टॉपला. तर ते बाजूला गेले आणि मी आणि बाळासाहेब ठाकरे आम्ही दोघंच तिथं बसलो. ते मला विचारत होते, अरेजित ती बारामती एकदा बघायची रे. मी वालचंदनगरला सभेला जाताना बारामतीमध्ये थांबलो, पण माझी बारामतीमध्ये कधी सभा बी केली नाही. मी माझ्या आयुष्यात सगळीकडे सभा केल्या, पण बारामतीत सभा केली नाही. एकदा ते बारामती बघायला यायचंय, ट्रस्ट बघायला यायचंय, तुम्ही काय केले ते बघायला यायचंय. तर म्हणलं या ना. तर तिथं कशावरून विषय निघाला, ते म्हणले तुला माहिती का, न्याय देवता हातात तराजू असतो आणि तिचे डोळे बांधलेले असतात. तर ती का बांधलेले असतात म्हणलं, ती न्याय देताना कुणाची बाजू बघून न्याय देते असं होता कामा नये. परफेक्ट न्याय मिळाला पाहिजे. चूक मी जो न्याय देते तो मला बघवत नाही म्हणून तिनं डोळे बांधले. बाळासाहेब ठाकरे जे ते विशेषच रसायन होतं, पण असं त्यांनी त्याच्यात नाही चाललं. तसं तू सांगितलेलं ते आता काढून टाकले सुप्रीम कोर्टाच्या, ज्यांनी आताच ते रिटायर झाले आणि त्यांनी संविधान हातामध्ये घेतलं. इतक्या वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली, पण कुणी संविधान असं हातात दिलेलं नव्हतं. त्याचा विचार करा ना, हे पोचवा ना. मी एकटा कुठपर्यंत पोचवणार आहे, तुमचंही काम आहे. आणि फार काही सभा घेऊ नका. पहिल्यांदा गावात गेल्यानंतर 10-15 लोकांना घेऊनच बसा, तास 2 तास गप्पा मारा, त्यांना बरं वाटतंय. आता तर तुमची फार मजा. वासुदेवराव, आता इथं बाळासाहेब, माझे बरेच जण बाहेरची लोक पण आलेली आहेत. अमोल बिटकरीजी, आमच्या बारामतीकरांना सध्या जरा चांगलं चाललंय. तुम्ही म्हणाल कसं, दोन्ही बाजूची पवार कंपनी येते ते भेटतात. काय नाना, कसं काय नाना, त्यांनी पण यायचं, यांनी पण यायचं. आज कधी नव्हे ते आम्ही 67 पासून आतापर्यंत राजकारण करतो, पण कधी आमच्या माय माऊलीला आम्ही साडी रे दिली नाही. आता हिनं साडी दिली की ती साडी दिली, हिनं गमेला दिलं की ती डबा दिली. घ्या, यांच्याकडे आहे म्हणून घ्या, सोडू नका. 50 वर्ष त्यांना मतं दिली, सोडू नका. माझ्या सकट कुणाला सोडू नका, पण 20 तारखेला बटन घालायचं. तर सांगायचं तात्पर्य की आता खूप जण तुझं कसं रे चाललं, आता फार चौकशी चाललेली आहेत. अरे दुःखद घटना झाली, किती मला वेदना झाल्या. कोणी दवाखान्यात आहे का, मी सांगतो. अरे पण इतके दिवस कुठे गेला होता रे. त्याच्यामुळं ते ज्या आता जाऊ दे, आता फार वावत चालले, आता आठवतो घेतो. त्याच्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे, जे काही देतील ते निवडणूक आचारसंहितेच्या नियमाचं पालन करून जे काही करता येईल ते करा, त्याच्या बाहेर जाऊ नका. आणि परत माझी तुमची सगळ्यांची भेट होईल शेवटच्या सभेला. ती आपली 18 तारखेला ना, 18 तारखेला संध्याकाळी. तोपर्यंत काही ठिकाणी मी कुणाशी फोनवर वगैरे बोलीन, पण ही जबाबदारी आता तुमची आहे. तुम्ही मला सगळ्यात जास्त मतांनी निवडून दिलं, मी सगळ्यात जास्त निधी तुम्हाला दिला. याही निवडणुकीमध्ये तुम्ही मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा, मी प्रचंड निधी बारामतीला देईन, तेव्हाच गप्पा बसेल हा शब्द देतो आणि आपल्याला जागे तो जय हिंद.